Hello and welcome friends. My name is Vaijnath Lam and I will be your today's mathematics tutor. तर आज आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट चॅप्टर दॅट इज सर्कल. सर्कलचे आज आपण जे काय पाहणार आहोत ना ते इम्पॉर्टंट जे कन्सेप्ट आहेत ॲज पर द MST CET आणि आतापर्यंतचे आलेले PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी केअरफुली लक्ष द्या. आज आपण बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सर्कल घेणार आहेत ज्यावर मॅक्सिमम वेळेस CET मध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले गेलेले आहेत. ओके, तर चला तर मग पहिला कन्सेप्ट आपण डिस्कस करूया. पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे सेंटर ॲट ओरिजिन. सेंटर ॲट ओरिजिन म्हणजे जेव्हा सेंटर हे ओरिजिन असतं तेव्हा आपलं इक्वेशन ऑफ सर्कल जे आहे ते काय असतं. मी रफली डायग्राम ड्रॉ करेल. म्हणजे जेव्हा सेंटर जर ओरिजिन असेल, ओके, हे ओरिजिन आहे, तेव्हा आपलं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल काय असतं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. ओके, जेव्हा सेंटर हे ओरिजिन असेल आणि तुम्हाला रेडियस माहीत असेल तर तुम्ही डायरेक्टली हे इक्वेशन वापरून सेंटर इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करू शकता. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. कधी पण जेव्हा हे सेंटर ओरिजिन असेल आणि त्याची रेडियस ही ए असेल. ओके, हे डिस्टन्स जे असेल ते ए असेल म्हणजे रेडियस ए असेल तेव्हा तुम्ही हे इक्वेशन वापरू शकता. हा झाला फर्स्ट कन्सेप्ट. सेकंड, जर सेंटर जर नॉन ओरिजिन असेल, सेंटर रेडियस फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म किंवा सेंटर जर नॉन ओरिजिन असेल, सपोज तेव्हा जर लेट आपण सेंटर घेऊया. सेंटरचे कोऑर्डिनेट जर h, k असतील, h, k आणि रेडियस जर r असेल आणि रेडियस r असेल तेव्हा आपण कोणतं इक्वेशन यूज करायचे गाईज सांगा मला. सेंटर नॉन ओरिजिन असेल, सेंटर जर h, k असेल आणि रेडियस जर r असेल तेव्हा आपण डायरेक्टली हे इक्वेशन यूज करू शकता टू फाइंड द इक्वेशन ऑफ अ सर्कल. सो वी यूज x माइनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y माइनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. जेव्हा जेव्हा सेंटर हे नॉन ओरिजिन असेल ना तेव्हा तुम्ही डायरेक्टली हा इक्वेशन वापरू शकता. हा फॉर्म्युला x माइनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y माइनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. ओके, नेक्स्ट कन्सेप्टला जायचं आहे ना. चला तर मग थर्ड कन्सेप्ट. आता कोणती केस आहे मला सांगा बरे. थर्ड मध्ये आता स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल एक इक्वेशन आहे. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ अ सर्कल सांगा बरं मला काय आहे ते इक्वेशन. तर स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कलचं आपलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy अँड प्लस कॉन्स्टंट ऑफ c इक्वल टू 0. असं जर इक्वेशन दिलेलं असेल तर तुम्हाला सेंटर अँड रेडियस ते विचारू शकतात. ओके, किंवा मग ते सेंटर अँड रेडियस देतील आणि तुम्हाला असं स्टँडर्ड इक्वेशन विचारू शकतात. आता या इक्वेशन मध्ये आपली रेडियस कशी फाइंड करतो आपण. तर रेडियस आपण फाइंड करतो रेडियस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. हे झाली आपली रेडियस आणि सेंटर असतं आपलं मायनस g, मायनस f. लक्ष द्या गाईज, जर आपलं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल हे ह्या फॉर्मॅटमध्ये असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0, त्यावेळेस आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करून सेंटर आणि रेडियस फाइंड करू शकतो. कोणता. तर g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c आणि c इक्वल टू मायनस g, मायनस f. आय होप सगळ्यांना ही गोष्ट समजली असेल. ओके, चला तर मग आपण पुढचं पाहूया. डायमीटर फॉर्म. फोर्थ आपला कन्सेप्ट आहे डायमीटर फॉर्म. डायमीटर फॉर्म. आता नावातच त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की डायमीटर फॉर्म म्हणजे काय. तर आपल्याला एका सर्कलमध्ये डायमीटर दिलेला असेल आणि त्या डायमीटरचे एंड पॉइंट्स त्यांनी दिलेले असतील. म्हणजे मी तर तुम्हाला एक सिंपल डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. सपोज त्यांनी असं सर्कल दिलंय आपल्याला आणि सपोज हा सेंटर आहे आणि डायमीटर आहे. तर डायमीटरचे एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील. लेट आपण अजून करूया x1, y1 हा वन एंड पॉइंट आहे आणि सेकंड एंड पॉइंट आहे x2, y2. ओके, म्हणजे त्यांनी हे ओरिजिन आहे आपलं O. एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर दिलेले आहेत. ओके, एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर दिलेले आहे
आणि आपल्याला काय फाइंड करायचं या ठिकाणी, इक्वेशन ऑफ सर्कल. तर त्यासाठी एक इक्वेशन आहे, मी डायरेक्ट इथेच लिहून टाकतो. x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू काय असेल 0. इथं मी खाली लिहितो म्हणजे तुम्हाला इझिली समजून जाईल. इक्वल टू 0 हे असेल आपल्याला डायमीटर फॉर्म मधलं इक्वेशन ऑफ सर्कल. काय ते इक्वेशन, x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू 0. तर हे बेसिकली 4 कन्सेप्ट आहेत. यामध्ये आपल्याला सेंटर एट ओरिजिनला इक्वेशन हे आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. सेंटर रेडियस फॉर्म म्हणजे जर सेंटर जेव्हा नॉन ओरिजिन असेल तेव्हा आपण डायरेक्टली हा इक्वेशन यूज करू शकतो, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. थर्ड आहे आपलं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल, त्यामध्ये रेडिएशन सेंटरचे सेपरेट फॉर्म्युले आहेत. आणि फोर्थ वन आहे डायमीटर फॉर्म. डायमीटर फॉर्म मध्ये आपल्याला एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर दिलेले असतील आणि त्यावरून आपण डायरेक्ट स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करू शकतो युजिंग दिस इक्वेशन, दॅट इज एक्स मायनस x1 इंटू एक्स मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू 0. ओके, चला तर मग आपण आता यावरती आपण थोडे बेसिक क्वेश्चन्स पाहूया जे आतापर्यंतच्या मागच्या MST CET मध्ये विचारले गेलेले असतील. ओके, सगळ्यांनी हे लिहून घ्यायचे कन्सेप्ट, खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, झालं. चला तर मग मी हे इरेज करतोय जेणेकरून मला क्वेश्चन्स लिहायला जागा राहील. ओके, खूप सोपं टॉपिक आहे गाईज हा. फक्त तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता आल्या तर तुम्ही डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ओके, यस. चला तर मग आपण प्रिव्हियस इयर MST CET ला आलेला क्वेश्चन पाहूया. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की काय दिलेलं त्यांनी, इक्वेशन ऑफ सर्कल दिलेलं गाईज. इक्वेशन ऑफ सर्कल इज गिवन, दॅट इज, मी डायरेक्टली क्वेश्चनचा गिवन डेटा लिहितोय. ओके, तुम्ही समजून घ्या, मी वाचल क्वेश्चन. इफ द इक्वेशन ऑफ सर्कल इज, एक फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x minus 6y plus 11 equal to 0. That is the equation of circle, and end points of the diameter, end points of a diameter are, म्हणजे त्यांनी end points of the diameter दिलेले आहेत, that is a comma b and next one is a 4,3. Then find the values of a and b. Find the values of a and b. खूप सिंपल क्वेश्चन आहे गाइज. ओके, काय दिलेलं आहे तुम्ही, आपण बेसिकली बघा, त्यांनी इक्वेशन ऑफ सर्कल दिलंय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x मायनस 6y प्लस 11 इक्वल टू 0, राईट. त्यानंतर त्यांनी दिले एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर आर a, b and 4,3. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a, b. आता हे तर माहिती आहे आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल आहे. ओके, आता इथे मध्ये काय दिले त्यांनी, एंड पॉइंट्स ऑफ द सर्कल, एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर. आता आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे की इफ एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर आर गिवन, देन व्हॉट इज द इक्वेशन ऑफ सर्कल गाइज. राइट डाउन दॅट इक्वेशन ऑफ सर्कल विल बी एक्स मायनस x1 इंटू एक्स मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू 0. आता इथे x1 काय आहे, हे झाले आपले x1, y1. x1, y1 विल बी a, b अँड 4,3 झाले आपले x2, y2. हा झाला सेकंड पॉईंट आणि हा झाला फर्स्ट पॉईंट. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. x मायनस x1 विल बी a इंटू x मायनस x2 विल बी 4 प्लस y मायनस y1 विल बी b इंटू y मायनस y2 विल बी 3 इक्वल टू 0. आता आपल्याला सरळ ह्यांना जे ब्रॅकेट्स आहेत ते मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाय करावं, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस ax प्लस 4a प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 3y मायनस by प्लस 3b इक्वल टू 0. आता याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूया. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आपण एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर टर्म हे सोबत लिहिलेले आहेत
आता मला सांगा -4x आणि -ax मध्ये काही कॉमन काढता येईल का? येस. तर यामध्ये कॉमन येईल बघा. यात जर आपण x कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय येईल? +x इन ब्रॅकेट -4 -a. ओके. नेक्स्ट प्लस आता या दोन्ही टर्म मधून बी एक कॉमन काढूया. -3y -by. ह्याच्यातून जर आपण y कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील -3 - b प्लस आता ह्याच्या दोन कॉन्स्टंट टर्म आहेत कोणत्या? 4a + 3b सेपरेट लिहूया. 4a + 3b = 0. दिस इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. ओके. पण त्यांनी विचारलंय काय आपल्याला? त्यांनी विचारलंय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. आणि a, b काय आहे? एक एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर आहे, म्हणजे कोऑर्डिनेट आहे डायमीटरचा. ओके. तर आता आपल्याला त्यांनी एक स्टँडर्ड इक्वेशन पण दिलेलं आहे. हे x² + y² + 4x - 6y + 11 = 0. जर आपण याला इक्वेशन नंबर 1 अझ्युम केलं आणि हे आपण जे काढलेलं इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 2 अझ्युम केलं आणि आता कम्पेअर करायचं इक्वेशन नंबर 1 आणि 2. कम्पेअरिंग इक्वेशन नंबर 1 आणि 2. आता मला सांगा इथे x चा कोएफिशियंट काय आहे? 4. आणि या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय आहे? -4 - a = ह्याचा कोएफिशियंट काय x चा? 4. आता हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला a ची व्हॅल्यू येऊन जाईल a = -8. दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ a. आता नेक्स्ट y चा कोएफिशियंट काय आहे? -6. आणि इथं y चा कोएफिशियंट काय आहे? -3 - b. आता कम्पेअर करूया आपण दोन्ही. तर काय करायचं इथं? -6 = -3 - b. ओके. बरोबर ना? हो गाईज. आता b ची व्हॅल्यू कशी काढाल? b ला लेफ्ट साइडला घ्या. b = -3 + 6. तर आपली b ची व्हॅल्यू येते गाईज 3. -3 + 6 विल बी 3. आता आपल्या फायनल व्हॅल्यूज ऑफ a, b काय आल्यात आपल्या? तर गाईज a, b इज इक्वल टू -8, 3. दॅट विल बी द व्हॅल्यूज ऑफ a, b. समजलं गाईज सगळ्यांना? बेसिक क्वेश्चन दिलेला आहे. इक्वेशन ऑफ स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल दिलेलं आहे. सांगितलंय एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर आर a, b 4, 3. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a, b. आता काय करू शकतो आपण? आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल माहिती आहे. जर एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर आर गिवन then we know the equation of circle will be x - x1 into x - x2 plus y - y1 into y - y2 = 0. आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेत आपण आणि जे इक्वेशन येईल त्याला गिवन इक्वेशन ऑफ सर्कल सोबत आपण कम्पेअर केलंय. फक्त x आणि y चे कोएफिशियंट जेणेकरून तुम्हाला व्हॅल्यू ऑफ a, b हे -8, 3 येऊन जाईल. ओके गाईज? सगळ्यांना समजलं? बस हेच क्वेश्चन मागच्या वर्षी आपल्याला MST सिटीला आलेला 2 मार्कासाठी. किती सिंपल आहे ना? असे हे जे इझी क्वेश्चनचे मार्क आहेत ना हे 100% आपल्याला सिक्युअर करायचे. ओके. चला लिहून घ्या. तोपर्यंत मी नेक्स्ट क्वेश्चन सांगतो तुम्हाला काय करायचं ते. डन? येस गाईज? शुड आय इरेज दिस? ओके. आय होप गाईज सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. सिंपल क्वेश्चन येतात त्यामुळे अशा प्रकारचे 2 मार्क अजिबात जाऊ द्यायचे नाहीत, अजिबात सोडायचे नाहीत. 100% स्कोर झाला पाहिजे या विषयामध्ये. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन काय? सेकंड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. मी डायरेक्टली गिवन डेटा लिहितोय कारण की आपल्याला वेळ वाचवायचा आहे आणि मॅक्सिमम नंबर ऑफ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन कव्हर करायचे. ओके. तर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन, इफ द इक्वेशन ऑफ सर्कल इज x² + y² -18x + 12y + k = 0. गाईज त्यांनी स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल दिलंय. फक्त त्या सर्कलमध्ये कॉन्स्टंटची व्हॅल्यू k दिलेली आहे, म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू त्यांनी दिलेली नाहीये. लक्षात ठेवा. त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. त्यानंतर त्यांनी सांगितलंय रेडियस ऑफ द सर्कल इज अँड रेडियस इज 11 युनिट्स. ओके. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आता सांगा बरं कसं फाइंड करायचंय. मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिलता की स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल जर असं असेल x² + y² -18x + 12y + k = 0. हा कोणता फॉर्म आहे गाईज? हा स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कलचा फॉर्म आहे. दॅट इज x² + y² + 2gx + 2fy + c = 0. ओके. आता इथं आपल्याला रेडियसचा काय फॉर्म्युला आहे तर मला कम्पेअर करून सांगा. इथं g ची व्हॅल्यू काय असेल? तर इथं 2g ची व्हॅल्यू काय आहे?
2g म्हणजे कोएफिशियंट ऑफ x विल बी -18, म्हणजे g ची व्हॅल्यू किती आली -9. ओके. सिमिलरली आता मला सांगा f ची y चा कोएफिशियंट काय आहे 2f, इथं y चा कोएफिशियंट काय आहे तर 12, म्हणजे f ची व्हॅल्यू काय आली 2 6 आर 12 म्हणजे 6, f आला 6. बरोबर. आय होप गाईज माझं बरोबर आहे. हो. आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे तर कॉन्स्टंट व्हॅल्यू c इज इक्वल टू k. इफ यू कम्पेअर दिस इक्वेशन विथ दिस सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ c इज k. आता मला सांगा याचं रेडियस कशी फाइंड करतो आपण. रेडियस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. आता रेडियस माहिती आहे आपल्याला किती दिलेली 11 युनिट्स. सबस्टिट्यूट करा 11 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ g स्क्वेअर म्हणजे -9 स्क्वेअर विल बी 81 प्लस f स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर विल बी 36 मायनस c ची व्हॅल्यू काय आहे k. आता हे कसं सॉल्व्ह करायचं गाईज मी इथं थोडंसं समोर लिहितो. आता जर आपण या इक्वेशनची स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली 11 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81 प्लस 36 मायनस k, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केली तर लेफ्ट हँड साइडला येईल 121 इक्वल टू 81 प्लस 36 आय थिंक 117 राईट 117 मायनस k. तर k ची व्हॅल्यू काय येईल k इक्वल टू 117 मायनस 121. तर k ची व्हॅल्यू किती आली आपली फायनली -4 विल बी द फायनल व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट k. सगळ्यांना समजलं. सिंपल आहे गाईज. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल सोबत कम्पेअर करायचंय, g आणि f ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि रेडियसचा तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. सबस्टिट्यूट करायचंय स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड यू विल गेट द इझिली व्हॅल्यू ऑफ k. ओके गाईज सगळ्यांना समजलं. नेक्स्ट कन्सेप्ट लिहून घ्या तोपर्यंत. डन गाईज. चला तर मग मी इरेज करतो. ओके. असे सिंपल 2-2 मार्काचे क्वेश्चन येत आहेत. हा सुद्धा क्वेश्चन हा प्रिव्हियस इयरला आलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक समजून घेऊन सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चला आता बेसिक कन्सेप्ट मी काही सांगणार आहे तुम्हाला त्यावर तो का तर हे कन्सेप्ट जे आहेत ना त्यावरतीच एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा त्या प्रॉब्लेमची प्रिव्हियस जो बॅकग्राऊंड थिअरी आहे जो कन्सेप्ट आहे तो घेणार आहे. आता मला सांगा एक सर्कल जर असेल आणि तो एक्स ॲक्सिसला जर टच करत असेल तर त्याची रेडियस काय असेल. I will draw the diagram. Please tell me if the circle which touches the माझं सर्कल थोडंसं जरासं येत नाहीये तुम्ही समजून घ्या. हां हे सर्कल आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता मला सांगा याची रेडियस काय असेल. सपोज याचे कोऑर्डिनेट जर असतील सेंटरचे a, b. नाउ टेल मी व्हॉट इज द रेडियस ऑफ दिस सर्कल. जर सर्कल एक्स ॲक्सिसला जे टच करत असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा त्याची रेडियस असेल. आता या ठिकाणी रेडियस काय असेल आपली रेडियस इज इक्वल टू वाय कोऑर्डिनेट म्हणजेच काय वाय कोऑर्डिनेट हा बी आहे. ओके. तर इथं रेडियस ही वाय कोऑर्डिनेट असेल. सेकंड केस सेम असेल. आता जर तो सर्कल वाय ॲक्सिसला जर टच करत असेल तर लाईक दिस this circle touches the y-axis and its center coordinates are a, b. Then now tell me what is the radius of the circle. काय असेल. सिंपल आहे. हा सर्कल कशाला टच करतोय वाय ॲक्सिसला टच करतोय गाईज. हा वाय ॲक्सिस आहे लक्षात ठेवा. हा आहे वाय ॲक्सिस आणि हा सर्कल हा वाय ॲक्सिसला जर टच करत असेल ना तर आपला हे रेडियस हा एक्स कोऑर्डिनेट असतो. आता एक्स कोऑर्डिनेट काय आहे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर और ओरिजिन. आता इथे सेंटरचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे ए, तर इथं रेडियस इज इक्वल टू ए. ओके. नेक्स्ट केस. आता थर्ड केस यामध्ये अशी आहे जर सेंटर और सर्कल जर कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे बोथ इट टचेस द बोथ द कोऑर्डिनेट ॲक्सिस दॅट इज एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस दॅट टाइम व्हॉट विल बी द रेडियस. डायग्राम काढून समजून सांगतो तुम्हाला म्हणजे समजून येईल. असा जर असेल हे आहे वाय ॲक्सिस आणि हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे सेंटर. आता हा जो सर्कल आहे हा दोन्ही आपल्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला सुद्धा टच करत आहे आणि कोऑर्डिनेट आहे त्याच्या सेंटरचे a, b. नाउ टेल मी व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल. तर गाईज या ठिकाणी रेडियस ही आपली दोन्ही कोऑर्डिनेट्स असेल a इक्वल टू b. आता इथं जे कोऑर्डिनेट्स आहेत a आणि b हे इक्वल आहेत कारण त्या दोन्ही पण रेडियस ऑफ द सर्कल आहेत.
कारण इट टचेस द बोथ द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. या ठिकाणी दोन्ही कोऑर्डिनेट्स हे रेडियसच असतील, म्हणून आपली या ठिकाणी रेडियस असेल A इक्वल टू बी. म्हणजे A किंवा B कोणतीही घ्या, कारण की दोघांची पण व्हॅल्यू ही रेडियस एवढीच असणार आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट. आय होप गाईज सगळ्यांना हा कन्सेप्ट समजले असतील. अजून एक मी तुम्हाला इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकवणार आहे. इकडे मी राईट हँड साईडला हे इरेज करू का? ओके, चला मी इकडेच लिहून देईल, म्हणजे तुम्हाला इझिली समजून जाईल. आता मी तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करणार आहे आणि तुम्हाला विचारणार आहे की मॅक्सिमम हाऊ मेनी टँजंट्स वी कॅन ड्रॉ ऑन दॅट पर्टिक्युलर सर्कल. लेट्स ड्रॉ द सर्कल. इफ सर्कल हॅव्हिंग अ रेडियस, सॉरी खूप मोठं झालं, थोडं छोटं करूया, कारण आपल्याला 2-3 केसेस डिस्कस करायच्या त्यामध्ये सुद्धा. ओके, सपोज सर्कल हे असं असेल. हे सर्कल आहे, ह्याची रेडियस आहे 5 सेंटीमीटर. ओके, हा आहे सेंटर आपला, लेट ओरिजिन O. ओके, आता मला सांगा, एक पॉइंट आहे, त्याचं सेंटर पासून डिस्टन्स जर 3 सेंटीमीटर असेल तर आपण मॅक्सिमम किती टँजंट्स ड्रॉ करू शकतो? सेंटर पासून 3 सेंटीमीटर. कुठे येतोय तो पॉइंट? तो पॉइंट कुठेतरी इथं येतोय, म्हणजे इनसाइड द सर्कल असेल तो पॉइंट, बिकॉज ॲट अ पॉइंट विच इज अ एक्स इक्वल टू 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर म्हणजे हा पॉइंट जो आहे तो इनसाइड द सर्कल येतोय आणि आपण एकही टँजंट ड्रॉ नाही करू शकत अशा सर्कलला. टँजंट ड्रॉ करण्यासाठी एक कंडिशन आहे, तुमचा पॉइंट ऑन द सर्कल पाहिजे किंवा आउटसाइड द सर्कल पाहिजे, बरोबर? येस. म्हणून ॲट 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला आपण सेंटर पासून तर आपण एकही टँजंट ड्रॉ नाही करू शकत. आता ही झाला फर्स्ट केस. पण जेव्हा जर आपण एक्स इक्वल टू 5 सेंटीमीटर घेतलं, म्हणजे सेंटर पासून जर डिस्टन्स 5 सेंटीमीटर घेतलं तर किती टँजंट ड्रॉ करू शकतो? येस गाईज, आपण एक टँजंट ड्रॉ करू शकतो. कोणत्या पॉइंटला? जर तो पॉइंट सर्कलवरती असेल तर आपण एक टँजंट ड्रॉ करू शकतो, बरोबर? आता तिसरी केस, जर तो पॉइंट हा 7 सेंटीमीटर, सेंटर पासून 7 सेंटीमीटर या डिस्टन्सवर असेल तर आपण मॅक्सिमम किती टँजंट ड्रॉ करू शकतो? म्हणजे अप्रॉक्सिमेटली तो पॉइंट हा इथं कुठेतरी असेल, बरोबर? इथपर्यंत जर 5 सेंटीमीटर असेल तर 7 सेंटीमीटर विल बी समवेअर हेअर. नाउ टेल मी दिस पॉइंट P, फ्रॉम द पॉइंट P हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू द गिवन सर्कल? येस, किती सोपं आहे गाईज. मॅक्सिमम आपण 2 टँजंट ड्रॉ करू शकतो जर पॉइंट हा आउटसाइड द सर्कल असेल. ओके, कशा? तर बघा, हा एक टँजंट आणि हा एक टँजंट. ओके, किती टँजंट ड्रॉ केलेत आपण? T1 अँड T2. आपण फ्रॉम द पॉइंट P, म्हणजे पॉइंट P जर आउटसाइड द सर्कल असेल तर मॅक्सिमम आपण 2 टँजंट ड्रॉ करू शकतो गिवन सर्कलला. समजलं गाईज? सिंपल कन्सेप्ट आहे, काही याच्यात रॉकेट सायन्स नाहीये. आय होप सगळ्यांना समजलं असेल. चला तर मग अजून मी काही कन्सेप्ट शिकवणार आहे तुम्हाला टँजंटच्या रिलेटेड. मी हे इरेज करू का? येस, आय विल इरेज दिस. आय होप सगळ्यांनी हे लिहून घेतलं असेल. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, जर तुमच्याकडे 2 सर्कल दिलेले असतील. ओके, 2 सर्कल आहेत. फर्स्ट केस आहे जेव्हा ते 2 सर्कल इंटरनली टच करतात एकमेकांना, तेव्हा किती टँजंट ड्रॉ करू शकतो? ओके, लेट्स ड्रॉ द फर्स्ट केस. फर्स्ट केस विल बी इफ 2 सर्कल्स आर टचिंग internally, right? Then maximum how many tangents we can draw? So guys, common tangent आपण एकच ड्रॉ करू शकतो ह्या ठिकाणी. This is the common tangent. So how many tangents we can draw? Only 1 tangent. Okay, ही झाली फर्स्ट केस. when the 2 circle touches internally, that is we can draw maximum 1 common tangent. नेक्स्ट केस, ह्याच्यामध्ये सेकंड केस आहे, जर 2 सर्कल एकमेकांना, माझं सर्कल थोडंसं इरेग्युलर येत आहे समजून घ्या. 2 सर्कल जर आपण इंटरनली टच करत असतील, सॉरी एक्सटर्नली जर एकमेकांना टच करत असतील तर मॅक्सिमम आपण किती टँजंट ड्रॉ करू शकतो? सांगा बरं. जे पण या क्वेश्चनचा आन्सर देईल कमेंट बॉक्समध्ये, माझ्याकडून त्याला एक बक्षीस राहील. सांगा गाईज. तर आपण मॅक्सिमम बघा, हा एक सेंटर 2 सर्कल आहेत, ह्याचा C1 सेंटर, ह्याचा C2 सेंटर. आता एक कॉमन टँजंट आपण इथून एक ड्रॉ करू शकतो, राईट, मध्यभागातून. येस, ही एक आपली फर्स्ट टँजंट राहील T1. आता आपण यांना अशी बी टँजंट ड्रॉ करू शकतो, दिस टँजंट विल बी T2. अजून एक टँजंट ड्रॉ करू शकतो अशी. ओके, दिस टँजंट विल बी T3. म्हणजे आपण मॅक्सिमम किती टँजंट ड्रॉ करू शकतो? जर 2 सर्कल हे एक्सटर्नली टच करत असतील एकमेकांना
तर आपण मॅक्सिमम T1, T2, T3 3 टँजंट ड्रॉ करू शकतो. ओके, येस गाईज. थर्ड केस, जर दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील. इंटरसेक्ट म्हणजे काय? दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट म्हणजे असे. डायग्रामकडे केअरफुली पहा. दोन सर्कल, ह्याचा सेंटर असेल C1, ह्याचा सेंटर असेल C2 आणि हे दोन्ही सर्कल जे आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. तर आपण मॅक्सिमम किती टँजंट ड्रॉ करू शकतो? आता यामध्ये आपण इथं दोघांच्या मध्ये टँजंट ड्रॉ करू शकतो का? तर नाही. तर काय करू शकतो आपण? अशी पॅरलल आपण दोन टँजंट ड्रॉ करू शकतो. ही झाली आपली फर्स्ट टँजंट, दॅट इज T1 अँड सेकंड टँजंट विल बी लाईक दिस. ओके, दिस इज द टँजंट T2. म्हणजे या ठिकाणी आपण मॅक्सिमम किती टँजंट ड्रॉ करू शकतो गाईज? तर मॅक्सिमम आपण या ठिकाणी 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. जेव्हा सर्कल, when the two circles are intersecting each other, that times we can draw maximum 2 tangents. When the two circles are touches externally, we can draw maximum 3 tangents. And the first case, that is when two circles touches internally, that time we can draw maximum 1 tangent to the circle. And all tangents are common tangents. Remember that. सगळ्यांना समजलं? ओके गाईज, चला तर मग यावरती आपण एक आता क्वेश्चन पाहूया. फायनल क्वेश्चन आहे तो. आता एवढी थेरी आपण का घेतली? तर जो आपण नेक्स्ट प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पाहणार आहोत ना, त्यासाठी हे कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. तर असे क्वेश्चन जे आहेत ना, आपल्याला प्रिव्हियस इयरला विचारले जातील MSTCTला. त्यामुळे सगळ्यांनी जेवढे पण आपण कन्सेप्ट कव्हर केलेत ना, ते कन्सेप्ट केअरफुली समजून घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून PIQ म्हणजे जे आतापर्यंतचे MSTCTला आलेले क्वेश्चन आहेत ना, ते सगळे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर थँक्यू सो मच गाईज. थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. विल सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.